नमस्कार, मी ॲडव्होकेट कौस्तुभ पाटील पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं या समाज माध्यमांवर मनपूर्वक स्वागत करतो. माझा प्रयत्न असा आहे की एका प्लॅटफॉर्म अंतर्गत विविध विषयांवर आपल्याला बोलता आलं पाहिजे आणि ते सगळे एका छत्राखाली आणता आले पाहिजे. त्या अनुषंगानेच आज एका वेगळ्या विषयावर मी आपणा सर्वांशी बोलणार आहे. ते म्हणजे महाविद्यालयातील जी काही विद्यार्थी आहेत, शाळेतील जे विद्यार्थी आहे आणि विशेष करून या दोघंही वयोगटातील विद्यार्थ्यांचे जे पालक आहे त्यांच्या मनामध्ये एका प्रश्नाचं नेहमीच चलबिचल चालू असते. एक कन्फ्युजन त्यांच्या मनामध्ये असतं. ते म्हणजे मुलांना कुठल्या प्रकाराची शाळा दिली पाहिजे, कुठल्या प्रकाराचं कॉलेज असलं पाहिजे. आणि यातही दोन मतप्रवाह हे अतिशय प्रखर स्वरूपाचे आहेत. ते म्हणजे एक मतप्रवाह असा आहे की शिक्षणाचा आणि नोकरीचा कुठल्याही प्रकाराचा संबंध नाही आहे. अल्टिमेटली आपण जे शिकतोय त्याचा आपल्या करिअरमध्ये काही उपयोग होणार आहे का? होणारच नाही आहे असं त्यांचं मत असतं. आणि अगदी याच्या विरुद्ध बाजूने, उलट्या बाजूने एक मतप्रवाह असा आहे की काही झालं तरी शिक्षणाला मात्र गत्यंतर नाही, शिकावंच लागणार आहे आणि शिकूनच आपल्याला आपल्या करिअरच्या वाटा मोकळ्या होणार आहेत. आणि हे दोघं होत असताना काही विद्यार्थ्यांचं, काही पालकांचं असं मत आहे की या सगळ्या प्रक्रियेमध्ये महाविद्यालयाचा फार मोठा वाटा असतो, त्याच्या पहिले शाळेचा फार मोठा वाटा असतो. तर हाच एक विषय जो आहे, जो ट्रेंडिंगमध्ये आहे आणि ज्याच्यावर बोलणं मला गरजेचं वाटलं म्हणून हा व्हिडिओ बनवण्याचा प्रपंच मी करत आहे. तर यामध्ये असं आहे की शाळेपासूनच आपण सुरुवात करूया. तर शाळेमध्ये कसं असतं की जेव्हा आपण आपल्या पाल्यांना शाळेमध्ये घालतो तर अर्थातच त्यांचं वयोगट कमी असतं आणि सर्वार्थानं त्यांची जबाबदारी ही पालकांवर असते. मग अशा वेळेस एक इंग्रजी म्हण आहे जी सगळीकडेच आपण सर्रासपणे वापरतो की अ मॅन इज नोन बाय हिज कंपनी. त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या घडण्याबद्दल तो मोठा होत असताना त्याचं सराउंडिंग फार मोठ्या प्रमाणामध्ये मॅटर करत असतं, आजूबाजूची परिस्थिती. आणि सातत्याने तो मुलगा, तो विद्यार्थी ज्या कुठल्या लोकांमध्ये राहतोय, ज्या मित्रांमध्ये राहतोय, त्यांच्या एक 5-10 मित्रांच्या पर्सनॅलिटीचं काही मिश्रण हे त्या विद्यार्थ्याच्या, त्या मुलाच्या पर्सनॅलिटीमध्ये असतं आणि त्याप्रमाणे तो घडत जातो. याच्यामध्ये समाजाचा आणि तुमच्या अपब्रिंगिंगचा एक फार मोठा वाटा असतो, हे आपल्याला मान्य करायलाच पाहिजे. मग शाळेमध्ये घालत असताना खास करून जी लोकं MIDC एरियामध्ये असतात, तर MIDC एरियाशी संलग्न असलेल्या शाळा, अर्थातच त्या ठिकाणी मजूर वर्ग जो आहे तो फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्याच्या पलीकडे जर आपण आलो, एखादा स्लम एरिया असेल तर स्लम एरियाची शाळा असल्यावर स्लम एरियाची विद्यार्थी त्या ठिकाणी असतात. महाविद्यालयामध्ये आपण आलो तर टायर 2, टायर 3 सिटी जी कुठली असते तिथं त्या प्रकाराचे कॉलेजेस असतात. मग आता सर्वसाधारणपणे किंवा सरसकटपणे आपल्याला त्या शाळांना ब्लेम करायचं आहे का? किंवा तिथल्या विद्यार्थ्यांची अपब्रिंगिंग जी काही आहे ती त्याच प्रकारे झाली आहे का? असा ब्लेम गेम आपल्याला या ठिकाणी करायचा नाही आहे. माझं सांगणं एक आहे की या ठिकाणी त्या मुलांच्या सराउंडिंगचा त्यांच्या अपब्रिंगिंगवर फार मोठ्या प्रमाणामध्ये एक परिणाम होत असतो आणि एका क्षमतेच्या पलीकडे त्यांना झेप घेण्यासाठी फार मोठ्या प्रमाणामध्ये संघर्ष करावा लागतो, कष्ट करावं लागतं. तुलनेने एलिट क्लासमध्ये असणारी जी मुलं आहेत, ज्यांना आपल्या आईवडिलांकडे जो ॲक्सेस आहे तो फार सोप्या प्रमाणामध्ये मिळतो आणि एकाच क्लासमधली लोकं, पालक त्या ठिकाणी असतात आणि त्यांची मुलं त्या क्लासमध्ये असल्यामुळे त्यांची एक विचारधारा, एक बॉन्ड, एक सर्कल, एक कॉन्टॅक्ट्स त्या ठिकाणी क्रिएट होत असतात. परदेशामध्ये शिकायला जाणाऱ्या मुलांची देखील हीच परिस्थिती आहे किंवा त्यांचं देखील हेच अपब्रिंगिंग आहे. मग अशा वेळेस शाळा कुठं मॅटर करते आणि कॉलेज कुठं मॅटर करतं? तर कसं असतं की काही लोकांना हा ॲक्सेस फार लवकर मिळतो. आता शाळेमध्ये मुलांना याची समज नसते, कारण पालक जिथं तुम्हाला शाळेत टाकतील तिथं तुम्ही ॲडमिशन घेतात, त्याच्यात तुम्ही समाधानी असतात आणि त्या वयामध्ये ही समज येईलच याची कुठल्याही प्रकाराची म्हणजे शक्यताच नाही आहे, कारण ते तुमचं अगदीच तुम्ही डिपेंड्स त्या ठिकाणी पालकांवर असतात. पण हळूहळू जेव्हा तुम्ही कॉलेजला यायला लागतात, महाविद्यालयामध्ये जातात, आजूबाजूच्या मुलांशी स्वतःला कंपेअर करायला सुरुवात करतात, स्वतःची पोझिशन बघण्याचा प्रयत्न करतात, अशा वेळेस मात्र तुम्हाला वाटतं की कुठेतरी काहीतरी चुकतं आहे किंवा आपल्याला या लेवलला जायचं आहे. एक न्यूनगंड त्या ठिकाणी तयार होतो.
तर मग त्या ठिकाणी तुमचं कॉलेज मॅटर करतं किंवा ते तुमच्या हातामध्ये असतं. अनेक लोकांचं असतं आहे की या कॉलेजला जाऊन मला अशा अशा प्रकारचं कॅम्पस मिळेल, त्या प्रकाराची नोकरी मिळेल. तर आता मला यात तुम्हाला लक्षात आणून देण्याची एक जी गोष्ट आहे की जी मला तुम्हाला ती बाब तुमच्या लक्षामध्ये आली पाहिजे, की हे जरी खरं असलं तरी शाळेमधून तुम्ही काय शिकता किंवा कॉलेजचं तुमच्या पर्सनल लाईफवर ती कुठपर्यंत मॅटर करते. तर अर्थातच तुमचे कॉन्टॅक्ट्स त्या प्रकाराचे बिल्ड होतात. तुमचं सराउंडिंग त्या प्रकाराचं बिल्ड होतं. विचार करण्याची क्षमता त्या प्रकाराची डेव्हलप होते आणि मग त्यातून तुम्ही ग्रोथ घेण्याचा प्रयत्न करतात. काही लोकं मागे राहतात. हे सगळं असलं तरी चांगल्या कॉलेजेसचा उपयोग तुम्हाला कुठे होतो, तर हे मान्य करायलाच पाहिजे की तुम्हाला तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये होतो, विचार करण्याच्या क्षमतेत होतो. चालायचं कसं, बोलायचं कसं, वैयक्तिक कॉन्टॅक्ट्स कसे डेव्हलप करायचे, इथपर्यंत तो कॉन्टॅक्ट्स त्या ठिकाणी तुमचा होत असतो. पण मित्रांनो, जेव्हा एका स्पेसिफिक पिरियडपर्यंत म्हणजे तुम्ही समजा महाविद्यालयात गेलात, तुमचं ग्रॅज्युएशन झालं आहे किंवा 11वी-12वी झाली आहे. ग्रॅज्युएशन आपण घेऊयात कारण साधारणतः 20-21च्या वयापर्यंत तुम्ही स्वतःचं मूल्यमापन योग्य पद्धतीने केलं असतं. आणि जर त्या वयामध्ये तुम्हाला अशी जाणीव होत असेल की आता माझा जो काही व्यक्तिमत्व विकास आहे, माझी जी काही पर्सनॅलिटी आहे, ती आता डेव्हलप झालेली आहे किंवा महाविद्यालयीन विद्यार्थी म्हणून मला ज्या गोष्टी लागतात त्या आता मला मिळालेल्या आहेत. म्हणून याच्यानंतर चांगलं कॅम्पस असलंच पाहिजे, मोठं कॉलेज असलंच पाहिजे, हा माझा आता अट्टहास नाही आहे. काही मुलांचं असं असतं की ज्यांचं अपब्रिंगिंग त्याप्रमाणे झालं की त्यांना अगदीच महाविद्यालयाच्या शेवटी किंवा महाविद्यालयाचं जीवन त्यांचं झाल्यानंतर, कॉलेज लाईफ संपल्यानंतर त्यांना या गोष्टींचं रिअलायझेशन होतं की अरे आपण या प्रकाराच्या गोष्टी केल्या पाहिजे होत्या, अशा पद्धतीनं आपण पुढे जायला पाहिजे होतं. मग त्या लोकांनी पोस्ट ग्रॅज्युएशनला जर अगदीच चांगला कॅम्पसचा हट्ट केला, तसा प्रयत्न केला, ते मिळवण्यासाठी कष्ट केले, तर ती समजण्यासारखी गोष्ट आहे कारण तिथं त्यांना सिद्ध करण्याची, डेव्हलप करण्याची एक संधी असते. परंतु माझं म्हणणं असं आहे की तुमचं जर एकदा ग्रॅज्युएशन होत असेल आणि तोपर्यंत जर तुम्हाला ती समज आलेली असेल, तर त्याच्यानंतरच्या कॉलेजेसला म्हणजे जर तुम्ही काही पोस्ट ग्रॅज्युएशन करत असाल आणि तुम्हाला शिकायचं असेलच, तर मग तुम्ही एक साधारण कॉलेज घेतलं पाहिजे की जिथं फक्त तुम्ही परीक्षेपुरता जाऊ शकता, एक अटेंडन्स त्या ठिकाणी मॅटर असेल आणि त्याच्यानंतर मात्र त्या सगळ्या टाईम पिरियडमध्ये तुम्ही तुमच्या इंडिव्हिज्युअल स्किल सेट्सवर काम केलं पाहिजे. तुम्ही तुमच्या इंडिव्हिज्युअल कॉन्टॅक्ट्सवर काम केलं पाहिजे. कारण त्याच्यानंतरचं जे तुमचं 40-45 वर्षाचं आयुष्य आहे, ती त्या ओळखीने राहणार आहे. म्हणजे एखादा फॅशन डिझायनर असेल, तर तो फॅशन डिझायनर हा टॅग घेऊन त्याच्या आयुष्यातली जी काही 40-45 वर्ष उरली आहे, तो ती जगणार आहे. वकील त्या पद्धतीनं जगणार आहे, डॉक्टर त्या पद्धतीनं जगणार आहे. एखादा व्यावसायिक त्याच्या व्यवसायाची आयडेंटिटी घेऊन पुढे जाणार आहे. मग त्याने पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये त्याला स्वतःची पर्सनॅलिटी निर्माण करणं गरजेचं आहे की त्याला स्किल सेट्स आत्मसात करणं गरजेचं आहे. तर ते अर्थातच त्याने स्किल सेट्सवर काम केलं पाहिजे. नवीन नवीन गोष्टी त्याला शिकून घेतला पाहिजे. फायनान्शियल मॅनेजमेंट त्याने त्या पिरियडमध्ये शिकून घेतला पाहिजे. व्यवसायाच्या संधी शोधल्या पाहिजे आणि या पद्धतीने जर तो पुढे गेला तर त्याला स्वतःचा व्यवसाय लवकरात लवकर बिल्ड करण्यासाठी मदत होऊ शकते. ज्याला या गोष्टींचा ॲक्सेस फार कमी वयामध्ये मिळालेला आहे त्याच्यासाठी. जी मुलं अगदीच ग्रामीण भागातून आहे किंवा शिकणारी पहिली पिढी आहे, किंबहुना शिकणारी दुसरी पिढी असेल, तरी आईवडिलांची तितकी समज नसेल की आपल्या मुलाला कुठल्या पद्धतीने पुढे घेऊन जायचं आहे आणि ज्या मुलांना या सगळ्या गोष्टींची जाणीवच मुळात ग्रॅज्युएशन नंतर झाली असेल, तर त्या मुलांनी काय करावं, तर अर्थातच त्या मुलांनी आपल्या पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी अजून चांगलं कॅम्पस असणारं कॉलेज शोधावं, जिथं विविध भागातले, जिथं जिओग्राफिकल कंडिशन जी आहे, वेगवेगळ्या भागातून येणारी मुलं असतील, सांस्कृतिक भागातून येणारी मुलं असतील, त्यांच्याशी कनेक्ट करून, त्यांच्यासोबत राहून, त्यांच्या परिसरात नेमकं काय चाललं आहे, कशा घडामोडी आहे, त्यांची एक समज ठेवून, तिथल्या व्यवसायांची समज ठेवून, तिथल्या अडचणींची एक समज ठेवून स्वतःला एक अपब्रिंगिंग केलं, तर मला वाटतं की त्याला तिथून पुढचा प्रवास हा सोपा असणार आहे. आणि असं जर आपण केलं, अशा पद्धतीने जर पालक गेलेत, पालकांनी देखील या गोष्टीचा विचार केला
तर मला वाटतं की त्यांच्याही पाल्याचा जो पुढचा काही प्रवास आहे तो अधिक सुखकर होणार आहे. आता दुसरी गोष्ट अशी आहे की आपण जे शिकत आहोत त्याचा ॲक्च्युअल नोकरीमध्ये, ॲक्च्युअल धंद्यांमध्ये किती उपयोग होतो. तर हा निश्चितच वादाचा प्रश्न आहे. याच्यावर फार मोठा डिबेट होऊ शकतो. पण हे खरं आहे की तुम्ही डे टू डे लाईफमध्ये जे तुमचं सिलॅबस आहे, ॲकॅडमिक इयरमध्ये जे तुमचं सिलॅबस आहे ते डे टू डे लाईफला येईलच याची काही गॅरंटी नाही आहे. आणि जेव्हा तुम्ही पण कमर्शियल एज्युकेशनच्या बाबतीत, म्हणजे जेव्हा तुम्ही व्यावसायिक शिक्षण घेत असतात, तर त्यामध्ये तुमच्या डे टू डे लाईफला तुमच्या शिक्षणाचे बेसिक्स तरी मात्र तुम्हाला कामात येतात, हे देखील तितकंच सत्य आहे. त्याच्यामुळे आपण घेत असणारं एज्युकेशन हे कमर्शियल आहे, नॉन कमर्शियल आहे, प्रोफेशनल आहे, नॉन प्रोफेशनल आहे, याचा विचार आपल्याला केला पाहिजे. आपल्या पर्सनॅलिटीचं मूल्यांकन आपल्याला करता आलं पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर आपण जी आयडेंटिटी घेऊन 40-45 वर्ष समाजामध्ये राहणार आहोत, ती आयडेंटिटी किती महत्त्वाची आहे आणि त्याच्यासाठी आत्मसात असणारी स्किल सेट्स आपल्याला आपल्या ग्रॅज्युएशनमध्ये डेव्हलप करता आली का, नसतील करता आली तर पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये डेव्हलप करण्याची संधी आहे का, याचा विचार विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम केला पाहिजे. आणि शाळेत शिकणारी जी मुलं आहेत त्यांच्या पालकांना हे सांगणं गरजेचं आहे की तुमच्या मुलाचं निश्चितच सराउंडिंग आणि मुलांच्या पालकांचं सराउंडिंग, त्यांचं बिहेवियर, त्यांचा एरिया, त्यांचा क्लास, या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवणं हे पालकांचं देखील काम आहे. आणि याच्यावर जर सगळ्यांनी वर्कआउट केलं तर येणारा काळ निश्चितच सरळ आणि सुलभ असणार आहे, असं माझं मत आहे. हा व्हिडिओ तुम्ही बघत आहात, आवडल्यास याला शेअर करा, अनेक लोकांपर्यंत पोहोचवा आणि वेगवेगळ्या विषयांची माहिती या चॅनल अंतर्गत आपणापर्यंत पोहोचावी असं वाटत असल्यास चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद.